मुंबई. सकाळचे 8:30 वाजले होते. पहिल्या पावसाने शहर धुवून निघालं होतं. रस्त्यावर लोकांची धावपळ सुरू होती. कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थ्यांची गर्दी उसळली होती. त्या गर्दीत एक मुलगा सायकलवरून कॉलेजमध्ये आला. त्याचं नाव होतं आरव सावंत. साधे कपडे, खांद्यावर जुनी बॅग आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. आरवचे वडील लहानपणीच गेले होते. त्याची आई शिलाईचं काम करून घर चालवत होती. आई नेहमी म्हणायची, बाळा, आपल्याकडे पैसा कमी आहे, पण प्रामाणिकपणा कधी कमी पडू देऊ नको. आरव हसत उत्तर द्यायचा, आई, एक दिवस मी तुला सगळं सुख देईन. त्याचवेळी कॉलेजच्या गेटसमोर एक काळी आलिशान कार येऊन थांबली. ड्रायव्हरने दरवाजा उघडला. त्यातून एक सुंदर मुलगी खाली उतरली. पांढरा ड्रेस, हातात महागडी पर्स आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. ती होती अनन्या राणे. तिचे वडील विक्रम राणे हे मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती होते. कॉलेजमधले विद्यार्थी तिच्याकडे पाहतच राहिले. हीच का ती राणे ग्रुपच्या मालकाची मुलगी? हो, करोडपती आहे. अनन्या मात्र कोणाकडे लक्ष न देता कॉलेजमध्ये निघाली. कॉलेजच्या पार्किंगमध्ये आरव सायकल लावत होता. तेवढ्यात एक मुलगा धावत आला. अरे बाजूला हो. त्याने आरवला धक्का दिला. आरवचा तोल गेला आणि तो थेट अनन्याच्या गाडीला जाऊन धडकला. गाडीच्या दरवाजावर छोटासा ओरखडा पडला. अनन्या रागाने त्याच्याकडे आली. तुला दिसत नाही का? आरव शांतपणे म्हणाला, माझी चूक नाही, मला मागून धक्का लागला. सबब सांगू नकोस, मी खोटं बोलत नाही. अनन्या चिडली. या गाडीची किंमत माहीत आहे का तुला? आरवने तिच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, नाही, पण माणसांची किंमत गाडीपेक्षा जास्त असते, एवढं नक्की माहीत आहे. आजूबाजूचे सगळे विद्यार्थी शांत झाले. अनन्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. कोणीही तिच्याशी अशा आत्मविश्वासाने बोलत नव्हतं. पहिल्या तासाला दोघे एकाच वर्गात बसले. प्राध्यापकांनी सांगितलं, यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला एक जोडीदारासोबत प्रोजेक्ट करायचा आहे. सगळे उत्सुकतेने नावांची वाट पाहत होते. आरव सावंत, अनन्या राणे. संपूर्ण वर्गात कुजबूज सुरू झाली. अरे, हे दोघे एकाच ग्रुपमध्ये? अनन्या नाराज झाली. सर, मला पार्टनर बदलायचा आहे. प्राध्यापक हसले. जीवनात आपल्याला आवडणारेच लोक भेटतात असं नाही. कधी कधी ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्याकडूनच सर्वात मोठे धडे मिळतात. अनन्याने काहीच उत्तर दिलं नाही. कॉलेज सुटल्यावर आरव लायब्ररीमध्ये गेला. त्याला प्रोजेक्टसाठी काही पुस्तकं हवी होती. अनन्याही तेथे आली. दोघांनी एकाच वेळी एकच पुस्तक उचललं. त्यांचे हात एकमेकांना स्पर्शले. अनन्या पटकन हात मागे घेत म्हणाली, सॉरी. आरव हसला. यावेळी खरंच तुझी चूक नाही. पहिल्यांदाच अनन्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. पुढचे काही दिवस प्रोजेक्टसाठी दोघे रोज भेटू लागले. आरव अभ्यासात खूप हुशार होता. अनन्याला अनेक गोष्टी समजावून सांगायचा. एका दिवशी अनन्याने विचारलं, तू एवढा अभ्यास का करतोस? आरवने शांतपणे उत्तर दिले, कारण माझ्यासाठी शिक्षण हे स्वप्न नाही, ती माझ्या आईची आशा आहे. हे ऐकून अनन्या काही क्षण गप्प बसली. पहिल्यांदाच तिला पैशापेक्षा मोठी गोष्ट दिसत होती, संघर्ष. एक दिवस जोराचा पाऊस सुरू झाला. कॉलेज सुटलं. अनन्याची गाडी अजून आली नव्हती. ती गेटजवळ उभी होती. आरवने स्वतःची छत्री तिच्यासमोर धरली. चल, बस स्टॉपपर्यंत सोडतो. अनन्या थोडी संकोचली. माझे कपडे भिजतील. आरव हसला. पावसाने भिजलेले कपडे सुकतात, पण एखाद्याला मदत करण्याची संधी परत मिळत नाही. दोघे एकाच छत्रीत चालू लागले. थंड वारा वाहत होता. रस्त्यावर पावसाचे थेंब चमकत होते. त्या शांत क्षणी अनन्याने पहिल्यांदाच आरवकडे मनापासून पाहिलं. तिला जाणवलं, हा मुलगा बाकीच्यांसारखा नाही. आणि आरवच्या मनातही नकळत एक वेगळी भावना जन्म घेत होती. ही होती एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात. दुसऱ्या दिवसापासून आरव आणि अनन्या रोज प्रोजेक्टसाठी भेटू लागले. सुरुवातीला त्यांच्यात फक्त अभ्यासाविषयी बोलणं व्हायचं, पण हळूहळू त्या गप्पा आयुष्यापर्यंत पोहोचल्या. एके दिवशी कॅन्टीनमध्ये अनन्या महागडी कॉफी घेत बसली होती. आरवने फक्त 10 रुपयांचा चहा घेतला. अनन्या हसत म्हणाली, तू कॉफी का घेत नाहीस? आरवने कप उचलत उत्तर दिलं, या 10 रुपयांच्या चहात माझ्या आईच्या कष्टाची चव आहे. तो माझ्यासाठी कोणत्याही महागड्या कॉफीपेक्षा मोठा आहे. अनन्या काही क्षण शांत राहिली. पहिल्यांदाच तिला पैशाची किंमत नव्हे, तर कष्टाची किंमत समजू लागली. प्रोजेक्टसाठी एकदा अनन्याला आरवच्या घरी जावं लागलं. ती पहिल्यांदाच अशा छोट्याशा चाळीत आली होती. आरवची आई शिवण यंत्रावर कपडे शिवत होती. तिने अनन्याचं हसतमुखाने स्वागत केलं. ये बाळ, आत ये.
घर लहान होतं, पण तिथे प्रेम, आपुलकी आणि समाधान भरपूर होतं. आरवची आई म्हणाली, आधी चहा घे, मग अभ्यास करा. अनन्या म्हणाली, काकू मी मदत करू का? आई हसली, पाहुणे मदत करत नाहीत, पण मुलीने केलेले तर चालेल. मुलगी हा शब्द ऐकून अनन्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्या दिवशी घरी परतल्यावर अनन्या बराच वेळ विचार करत बसली. तिच्या बंगल्यात सर्व सुविधा होत्या, पण सगळे आपापल्या कामात व्यस्त असायचे. आरवच्या छोट्या घरात मात्र पैशांची कमतरता होती, पण माणुसकीची नव्हती. काही दिवसांनी कॉलेजमध्ये सांस्कृतिक महोत्सव सुरू झाला. अनन्याने नृत्य स्पर्धेत भाग घेतला. आरवने चित्रकला स्पर्धेत. आरवने काढलेले चित्र पाहून सगळे थक्क झाले. चित्रात एक मुलगी पावसात उभी होती, हातात छत्री आणि चेहऱ्यावर सुंदर हसू. मित्राने विचारलं, ही कोण आहे? आरव हसून म्हणाला, अजून नाव दिलेलं नाही. दूर उभी असलेली अनन्या सगळं ऐकत होती. तिला मनात कुठेतरी जाणवलं, हे चित्र तिचंच आहे. त्या संध्याकाळी कॉलेजच्या टेरेसवरती दोघे उभे होते. सूर्य मावळत होता. अनन्या अचानक म्हणाले, आरव, तुला कधी वाटतं का की काही माणसं आयुष्यात उशिरा भेटतात? आरव हसला, नाही, योग्य माणसं योग्य वेळीच भेटतात. अनन्या त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या मनात काहीतरी बदलत होतं. एक दिवस कॉलेजमधून घरी जाताना एक लहान मुलगा अपघात झाला. रस्त्यावर अनेक लोक उभे होते, पण कोणीही पुढे येत नव्हतं. आरव क्षणाचाही विचार न करता धावत गेला. त्याने मुलाला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. अनन्याही त्याच्यासोबत गेली. डॉक्टर म्हणाले, 5 मिनिटं उशीर झाला असता तर मुलाला वाचवणं कठीण झालं असतं. अनन्या आरवकडे पाहतच राहिली. त्या दिवशी तिला समजलं, ती फक्त एका हुशार मुलाच्या नव्हे तर एका चांगल्या माणसाच्या प्रेमात पडत होती. त्या रात्री अनन्या तिच्या खोलीत बसली होती. तिने मोबाईल उघडला, आरवचा फोटो पाहिला आणि स्वतःशीच हसत म्हणाली, बहुतेक मला प्रेम झालंय. त्याचवेळी आरवही घराच्या गच्चीवर बसून आकाशातील चंद्राकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. तोही मनात म्हणाला, अनन्या, तू माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहेस. परंतु या प्रेमकथेची खरी परीक्षा अजून बाकी होती. कारण एका श्रीमंत बापाला आपल्या मुलीचं प्रेम एका गरीब मुलासोबत कधीच मान्य नव्हतं. कॉलेजचं शेवटचं सेमिस्टर सुरू होतं. आरव आणि अनन्या आता एकमेकांशिवाय दिवसाची कल्पनाही करू शकत नव्हते. सकाळचं गुड मॉर्निंगचा मेसेज, कॉलेजमध्ये एकत्र अभ्यास, कॅन्टीनमधला चहा आणि संध्याकाळच्या गप्पा, हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. पण अजूनही दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. एक दिवस कॉलेजमध्ये रोज डे साजरा होत होता. मुलं मुली एकमेकांना गुलाब देत होते. अनेक मुलांनी अनन्याला गुलाब देण्याचा प्रयत्न केला, पण तिने प्रत्येकाला नम्रपणे नकार दिला. आरव हे सगळं दुरून पाहत होता. त्याच्या मनात भीती निर्माण झाली. जर तिला दुसरा कोणी आवडला तर? त्या दिवशी संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. कॉलेज जवळजवळ रिकामं झालं होतं. अनन्या लायब्ररीत अडकली होती. आरव तिच्याजवळ आला, चल पाऊस कमी होईपर्यंत टेरेसवर बसूया. दोघे शांतपणे वर गेले. संपूर्ण शहर पावसाच्या सरींनी न्हाऊन निघालं होतं. थंड वारा वाहत होता. काही क्षण शांततेत गेले. मग अनन्या हळूच म्हणाली, आरव, तुला माहीत आहे का, मला पाऊस इतका का आवडतो? का? कारण पाऊस पडतो तेव्हा चेहऱ्यावरचे अश्रू कुणाला दिसत नाहीत. आरव तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तू कधी रडतेस? ती हसली. जेव्हा मनात खूप काही असतं, पण सांगायला धाडस नसतं. आरवने खोल श्वास घेतला. आज त्याने ठरवलं होतं, काहीही झालं तरी मनातलं सांगायचंच. त्याने खिशातून एक लाल गुलाब काढला, अनन्याच्या हातात ठेवला. अनन्या, तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. मी गरीब आहे, माझ्याकडे मोठं घर नाही, महागड्या गाड्या नाहीत, परंतु माझ्याकडे एक खरं मन आहे आणि त्या मनात फक्त तू आहेस. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तू माझ्यासोबत आयुष्यभर चालशील का? अनन्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ती काही क्षण काहीच बोलली नाही. मग तिने आरवच्या हातातून गुलाब घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाली, मी रोज वाट बघत होते, तू हे कधी बोलशील? आरव आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला. ती हसली. आरव, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे.
क्षणभर दोघांनीही विश्वास बसत नव्हता. जणू वेळ थांबली होती. त्या क्षणी आकाशात वीज चमकली. जोराचा पाऊस सुरू झाला. दोघे भिजत उभे होते. आरवने हळूच अनन्याचा हात हातात घेतला. मी वचन देतो, कितीही संकट आली तरी तुझा हात कधी सोडणार नाही. अनन्या हसली. आणि मीही. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच राहीन. परंतु त्यांना माहीत नव्हतं, कॉलेजच्या पार्किंगमध्ये एक काळी कार उभी होती. त्या कारमध्ये बसलेली व्यक्ती हे सगळं पाहत होती. आणि ती व्यक्ती होती विक्रम राणे, अनन्याचे वडील. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. त्यांनी आपल्या मॅनेजरला फोन केला. त्या मुलाची संपूर्ण माहिती उद्यापर्यंत माझ्या टेबलवर पाहिजे. आणि लक्षात ठेवा, माझ्या मुलीच्या आयुष्यातून तो कायमचा नाहीसा झाला पाहिजे. फोन कट झाला. दूर टेरेसवर आरव आणि अनन्या त्यांच्या नव्या प्रेमाच्या स्वप्नात हरवले होते. पण त्यांना कल्पनाही नव्हती, त्यांच्या प्रेमावर आता पैशांची, अहंकाराची आणि सत्तेची पावली पडणार होती. प्रेमाची कबुली दिल्यानंतर आरव आणि अनन्या अधिक आनंदी झाले होते. कॉलेजमध्ये दोघे एकत्र दिसायचे. एकत्र अभ्यास, एकत्र कॅन्टीन, एकत्र भविष्याची स्वप्न. आरव म्हणायचा, अनन्या, एक दिवस मी स्वतःच्या कष्टावर मोठा माणूस बनेन. अनन्या हसून म्हणायची, मला तुझा पैसा नको आहे, मला फक्त तू हवा आहेस. दोघे एकमेकांकडे पाहून हसायचे. परंतु त्यांच्या आनंदावर कोणाची तरीही वाईट नजर पडली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आरवला कॉलेजच्या ऑफिसमधून फोन आला. तुला एक व्यक्ती भेटायला आली आहे. आरव खाली गेला. कॉलेजच्या बाहेर एक काळी आलिशान कार उभी होती. कारचा दरवाजा उघडला. त्यातून विक्रम राणे खाली उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तूच आरव? हो सर. माझ्यासोबत ये. दोघे जवळच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले. आरव आयुष्यात पहिल्यांदाच अशा ठिकाणी आला होता. विक्रम राणे शांतपणे बसले. त्यांनी टेबलवर एक चेकबुक ठेवलं. किती पैसे हवेत? आरवला काही समजलं नाही. सर, माझ्या मुलीपासून दूर जाण्यासाठी किती पैसे घेशील? क्षणभर आरवच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. पण त्याने स्वतःला सावरलं. तो शांतपणे म्हणाला, सर, प्रेम विकत घेता येत नाही. विक्रम राणे हसले. या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत असते. आरवने ठाम आवाजात उत्तर दिलं, कदाचित पैशांनी सगळं मिळेल, पण खरं प्रेम कधीच नाही. विक्रम राणेंचा राग अनावर झाला. ते जोरात ओरडले, तुझी अवकात काय आहे? एका छोट्या चाळीत राहणारा मुलगा आणि स्वप्न बघतो माझ्या मुलीशी लग्न करण्याचं? हॉटेलमधले सगळे लोक त्यांच्याकडे पाहू लागले. आरवला अपमानित वाटलं, पण त्याने आवाज चढवला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, माणसाची अवकात त्याच्या पैशांनी नाही, तर त्याच्या संस्कारांनी ठरते. हे ऐकताच विक्रम राणे संतापले. ते म्हणाले, आजपासून माझ्या मुलीपासून दूर राहा, नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार नाही. आरवने शांतपणे उत्तर दिलं, मी अनन्यावर प्रेम करतो. तिला विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. हे ऐकताच विक्रम राणेंनी रागाने टेबलवर हात आपटला. तुला याची किंमत मोजावी लागेल. दुसरीकडे अनन्या कॉलेजमध्ये आरवची वाट पाहत होती. तो बराच उशिरा आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आरव, काय झालं? तो काही क्षण शांत राहिला. मग हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, काही नाही. अनन्याच्या त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. आरवने विषय बदलला. त्याला अनन्याला तिच्या वडिलांबद्दल काहीच सांगायचं नव्हतं. त्या रात्री विक्रम राणे त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते. त्यांनी आपला विश्वासू मॅनेजरला बोलवलं. त्या मुलावर लक्ष ठेवा. तो कुठे जातो, कोणाला भेटतो, सगळं मला पाहिजे. मॅनेजरने विचारलं, सर, जर तो मुलीपासून दूर गेला नाही तर? विक्रम राणेंनी थंड आवाजात उत्तर दिलं, मग त्याला इतकं तोडा की तो स्वतःहून तिच्या आयुष्यातून निघून जाईल. दुसऱ्या दिवशी आरव घरी पोहोचला. दार उघडताच त्याने पाहिलं, त्याची आई खुर्चीवर बसून रडत होती. घरात सगळं सामान अस्तव्यस्त पडलं होतं. आरव घाबरून म्हणाला, आई, काय झालं? आई रडत म्हणाली, काही लोक आले होते. त्यांनी मला धमकी दिली. म्हणाले, तुझ्या मुलाला अनन्यापासून दूर राहायला सांग. आरवच्या हातातील बॅग खाली पडली. त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना एकाच वेळी दिसू लागल्या. त्याला समजलं, ही फक्त सुरुवात होती. खरी लढाई आता सुरू होणार होती. त्या रात्री आरवला झोपच लागली नाही.
आईचे डोळ्यातले अश्रू त्याला सतत आठवत होते. त्याने मनाशी ठरवलं, मी कोणत्याही परिस्थितीत अनन्याला एकटी सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कॉलेजमध्ये पोहोचला. अनन्या नेहमीप्रमाणे त्याची वाट पाहत उभी होती. त्याला पाहताच ती धावत आली. आरव, कालपासून तू खूप बदललायस. खरं काय झालंय? आरव काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, अनन्या, तुझ्या बाबांना आपल्या प्रेमाबद्दल समजलं आहे. अनन्या दचकली. काय? मग त्यांनी काय म्हटलं? आरवने तिच्याकडे पाहिलं. ते आपल्या नात्याला कधीच मान्यता देणार नाहीत. अनन्या त्याचा हात हातात घेत म्हणाली, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कितीही अडचणी आल्या तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आरवच्या डोळ्यातून पुन्हा आशेचा किरण चमकला, परंतु विक्रम राणे शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी आपल्या मॅनेजरला एक मोठा डाव खेळायला सांगितला. 2 दिवसांनी आरव कॉलेजमधून बाहेर पडत होता. अचानक पोलिसांची गाडी त्याच्यासमोर येऊन थांबली. आरव सावंत? हो. तुम्हाला कंपनीची महत्त्वाची कागदपत्र चोरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे. आरव हादरला. काय? मी काहीच केलं नाही. पण पोलिसांनी त्याला गाडीत बसवलं. कॉलेजसमोर उभे असलेले विद्यार्थी हे सगळं पाहत होते. अनन्याही तिथेच होती. तिच्या डोळ्यांसमोर आरवला पोलीस घेऊन गेले. संध्याकाळी विक्रम राणे अनन्याजवळ आले. त्यांनी काही फोटो तिच्यासमोर ठेवले. त्या फोटोंमध्ये आरव एका बॅगमधून पैशांची पाकिटं घेताना दिसत होता. हे फोटो बनावट होते. विक्रम राणे म्हणाले, पाहिलंस, तो तुझ्यावर नाही, तुझ्या पैशांवर प्रेम करत होता. अनन्या रडत म्हणाली, नाही बाबा, आरव असा नाही. विक्रम राणे शांतपणे म्हणाले, मग त्याने पैसे का घेतले? अनन्याकडे उत्तर नव्हतं. तिच्या मनात पहिल्यांदा शंकेचं बी पेरलं गेलं. दुसरीकडे पोलीस तपासानंतर आरव निर्दोष असल्याचं स्पष्ट झालं. त्याला सोडण्यात आलं. पण बाहेर पडताच विक्रम राणे त्याची वाट पाहत उभे होते. ते म्हणाले, हा फक्त ट्रेलर होता. पुढच्या वेळी तुझ्या आईलाही वाचवू शकणार नाहीस. आरवचा चेहरा फिकट पडला. तुम्हाला काय हवं आहे? विक्रम राणे थंड आवाजात म्हणाले, माझ्या मुलीच्या आयुष्यातून कायमचा निघून जा आणि तिच्याशी कधीही संपर्क करायचा नाही. त्या रात्री आरव घरी परतला. त्याने आईकडे पाहिलं. ती शांतपणे शिवणकाम करत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. आरवच्या मनात प्रचंड संघर्ष सुरू झाला. प्रेम वाचवायचं की आईचं आयुष्य? रात्रभर विचार केल्यानंतर त्याने एक कठोर निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी त्याने अनन्याला एका कॅफेमध्ये बोलवलं. अनन्या आनंदाने आली. आरव, आता सगळं ठीक होईल ना? आरवने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, आपण इथेच थांबूया. अनन्याला धक्का बसला. काय? मला आता तुझ्यावर प्रेम नाही आणि तुझ्यासारख्या श्रीमंत मुलीसोबत राहणं माझ्यासाठी फायद्याचं नव्हतं. अनन्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आरव, तू हे मनापासून बोलतोयस? आरवने दगडासारखं मन करून उत्तर दिलं, हो. अनन्याने थरथरत्या हातांनी तिच्या पर्समधून तो लाल गुलाब काढला, जो आरवने तिला प्रेमाची कबुली देताना दिला होता. तिनं ते त्याच्या टेबलवर ठेवला. आजपासून तू माझ्यासाठी मेलास. ती रडत तिथून निघून गेली. आरव तिच्याकडे पाहत राहिला. ती दिसेनाशी होताच त्याच्या डोळ्यांतूनही अश्रूंचा बांध फुटला. तो हळूच म्हणाला, माफ कर अनन्या, मी तुला सोडलं नाही, मी तुला वाचवलं आहे. त्या दिवशी 2 प्रेमी वेगळे झाले. एका गैरसमजामुळे जो त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. 10 वर्ष. काळ खूप पुढे गेला होता. त्या एका दिवसानंतर आरवने कधीही अनन्याशी संपर्क साधला नव्हता. तो शहर सोडून पुण्याला गेला. सुरुवातीला एका छोट्याशा कंपनीत नोकरी केली. दिवसा काम, रात्री अभ्यास आणि आईची काळजी. त्याने स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिलं. वर्षानुवर्षाच्या कष्टानंतर त्याने स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली. त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे कंपनी झपाट्याने वाढू लागली. काही वर्षातच सावंत टेक्नॉलॉजीज ही देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनली. आज आरवचं नाव देशभरातील यशस्वी उद्योगपतींमध्ये घेतलं जात होतं. परंतु इतकं यश मिळूनही त्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक वस्तू कायम होती. 10 वर्षापूर्वी अनन्याने परत केलेला तो लाल गुलाब. दुसरीकडे अनन्याचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदललं होतं. तिने वडिलांची कंपनीची जबाबदारी स्वीकारली होती. ती एक यशस्वी बिझनेसवुमन बनली होती.
पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. तिने आजपर्यंत लग्न केलं नव्हतं. विक्रम राणे अनेकदा म्हणायचे, बाळा आता आयुष्यात पुढे जा. अनन्या फक्त एवढंच म्हणायची, काही जखमा काळही भरू शकत नाही. एक दिवस विक्रम राणेंना अचानक हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवलं. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ते म्हणाले, अनन्या माझी एक शेवटची इच्छा आहे. काय बाबा? मला तुझं लग्न पाहायचं आहे. वडिलांची तब्येत पाहून अनन्याने मनाविरुद्ध होकार दिला. काही महिन्यांनी तिचं लग्न कबीर मेहता नावाच्या एका प्रसिद्ध उद्योगपतीशी ठरलं. कबीर चांगला माणूस होता, परंतु अनन्याच्या मनात अजूनही फक्त आरव होता. त्याच काळात मुंबईत देशातील सर्वात मोठा उद्योग परिषदेचं आयोजन करण्यात आलं. देशभरातील मोठे उद्योगपती त्या परिषदेला येणार होते. राणे ग्रुपलाही निमंत्रण होतं आणि मुख्य पाहुणे म्हणून येणार होते आरव सावंत. परिषदेच्या दिवशी संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टेजवर आरवचं स्वागत झालं. साधा काळा सूट, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व आणि चेहऱ्यावर पूर्वीपेक्षा जास्त शांतता. अनन्या पहिल्या रांगेत बसली होती. स्टेजवर आरवला पाहताच तिच्या हातातून फाईल खाली पडली. तिचा श्वास अडकला. ती स्वतःशीच कुजबुजली, आरव? 10 वर्षांनंतर ते पुन्हा एकमेकांसमोर उभे होते. कार्यक्रम संपल्यानंतर कॉरिडॉरमध्ये दोघे समोरासमोर आले. काही क्षण दोघे फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. आरव शांतपणे म्हणाला, कशी आहेस अनन्या? अनन्याने डोळ्यातले अश्रू लपवत उत्तर दिलं, छान आहे. मग ती हलकस हसली. अभिनंदन, खूप मोठा माणूस झालास. आरव म्हणाला, मोठा झालो पण आनंदी नाही. दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. तेवढ्यात एक तरुण त्यांच्या दिशेने आला. तो होता कबीर. तो हसत म्हणाला, अनन्या, ओळख करून देणार नाहीस? अनन्या थरथरत्या आवाजात म्हणाली, हे आरव, माझे कॉलेजमधले मित्र. कबीरने हसून आरवशी हस्तोलंघन केलं. तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. आरवनेही हसत हात मिळवला, पण त्याच्या नजरा अनन्याच्या हातातील साखरपुड्याच्या अंगठीवर खेळल्या होत्या. त्या क्षणी त्याला समजलं, अनन्याचं लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं आणि नियती पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाची सर्वात कठीण परीक्षा घेणार होती. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अनन्याचं मन कामात लागत नव्हतं. 10 वर्षांनंतर आरवला पाहून तिच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या. रात्री ती तिच्या खोलीत एकटी बसली होती. तिने कपाट उघडलं. एक छोट्याशा बॉक्समध्ये अजूनही ती काही जुन्या आठवणी जपून ठेवत होती. कॉलेजचं ओळखपत्र, एक फोटो आणि आरवने दिलेलं छोटंसं पेन. ती फोटो हातात घेऊन रडू लागली. जर त्या दिवशी तू मला सोडलं नसतंस तर आज सगळं वेगळं असतं. दुसरीकडे आरवही मुंबईतील हॉटेलच्या बाल्कनीत उभा होता. त्याच्या हातातही तो सुकलेला लाल गुलाब होता. आई त्याच्याजवळ आली, बाळा, अजूनही विसरला नाहीस? आरव हसला, आई, खरं प्रेम विसरता येत नाही. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. कधी कधी सत्य लपवल्यामुळे हे आयुष्य उद्ध्वस्त होतं. दरम्यान विक्रम राणे त्यांच्या जुन्या ऑफिसमध्ये काही कागदपत्र शोधत होते. अचानक त्यांच्या टेबलाच्या ड्रॉवरमधून एक जुनी फाईल खाली पडली. त्यातून काही फोटो आणि एक पेन ड्राईव्ह बाहेर पडला. त्याने पेन ड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावला. स्क्रीनवर 10 वर्षापूर्वीचं CCTV फुटेज सुरू झालं. त्यात स्पष्ट दिसत होतं, त्यांचा मॅनेजर आरवच्या बॅगेत कंपनीची कागदपत्र ठेवत होता आणि नंतर पोलिसांना फोन करत होता. विक्रम राणेंच्या हातातून लॅपटॉप जवळजवळ खालीच पडला. ते थरथर कापू लागले. म्हणजे आरव खरंच निर्दोष होता. त्यांनी ताबडतोब जुन्या मॅनेजरला बोलावलं. तो घाबरतच ऑफिसमध्ये आला. सर, विक्रम राणे रागाने ओरडले, सत्य सांगा. मॅनेजर रडू लागला. सर, मी तुमच्या सांगण्यावरून सगळं केलं होतं. तुम्हीच मला खोटे पुरावे तयार करायला सांगितले होते. विक्रम राणेंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक समजली. त्या रात्री विक्रम राणेंनी अनन्याला सगळं सत्य सांगितलं. एक एक गोष्ट, खोटा आरोप, धमक्या, आरवचं मौन, सगळं. अनन्या स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला. ती रडत म्हणाली, म्हणजे आरवने मला फसवलंच नव्हतं? विक्रम राणे मान खाली घालून म्हणाले, नाही बाळा,
त्याने तुला वाचवण्यासाठी स्वतःचं प्रेम गमावलं. अनन्या एक क्षणही न थांबता घराबाहेर धावत निघाली. तिला आरवला भेटायचं होतं, त्याची माफी मागायची होती. परंतु जेव्हा ती हॉटेलमध्ये पोहोचली, रिसेप्शनवरून तिला उत्तर मिळालं, मॅडम, मिस्टर आरव सावंत आज सकाळीच दिल्लीला निघून गेले. अनन्या खुर्चीवर बसली आणि जोरजोरात रडू लागली. 10 वर्षापूर्वी ती आरवला गमावली होती आणि आज सत्य कळल्यानंतरही तो पुन्हा तिच्यापासून दूर गेला होता. दुसऱ्या दिवशी अनन्याच्या लग्नाचं निमंत्रण पत्र छापून आलं. लग्नाला फक्त 3 दिवस उरले होते आणि त्या निमंत्रण पत्राची एक प्रत नियतीने आरवच्या हातातही पोहोचवली. निमंत्रण पत्र पाहून आरव काही क्षण निशब्द उभा राहिला. त्याने हळूच डोळे बंद केले आणि मनात एक निर्णय घेतला. तो अनन्याच्या लग्नाला जाणार होता, परंतु लग्न थांबवण्यासाठी नाही, तर तिच्या आनंदासाठी. तिला शेवटचा निरोप देण्यासाठी. 3 दिवस संपले आणि आज अनन्याच्या लग्नाचा दिवस होता. संपूर्ण राणी बंगला रोषणाईने उजळून निघाला होता. फुलांनी सजलेला मंडप, पाहुण्यांची गर्दी, सनईचे सूर, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण अनन्याच्या मनात मात्र प्रचंड वादळ सुरू होतं. ती नववधूच्या पोशाखात आरशासमोर बसली होती. हातात मेहंदी, गळ्यात दागिने, पण डोळ्यात सतत अश्रू. आई तिच्याजवळ आली. बाळा, अजूनही आरवच आठवतोय ना? अनन्या रडत म्हणाली, आई, मी दुसऱ्या कोणाशी लग्न करू शकत नाही. आईने तिचा हात हातात घेतला. मग आज तुझ्या मनाचं ऐक. मंडपात कबीर आणि त्यांचं कुटुंब पोहोचलं. विवाहविधीची तयारी सुरू झाली. त्याचवेळी मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एक काळी कार थांबली. त्यातून आरव खाली उतरला. साधा निळा सूट, शांत चेहरा, पण डोळ्यात लपलेलं दुःख. तो दूर एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे बसला. विक्रम राणेंची नजर आरववर पडली. ते धावत त्याच्याजवळ आले. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता. आरव, मला माफ कर. आरव शांतपणे म्हणाला, काका, जे झालं ते विसरूया. विक्रम राणे रडत म्हणाले, नाही बाळा, मी माझ्या अहंकारामुळे 2 आयुष्य उद्ध्वस्त केली. ते सर्वांसमोर हात जोडून उभे राहिले. संपूर्ण मंडप शांत झाला. विक्रम राणे मोठ्याने म्हणाले, आज मला एक सत्य सांगायचं आहे. त्यांनी 10 वर्षापूर्वी केलेली प्रत्येक चूक कबूल केली. खोटे आरोप, धमक्या, आरवचा अपमान, सगळं. संपूर्ण मंडप स्तब्ध झाला. कबीरही शांतपणे सगळं ऐकत होता. तो अनन्याजवळ गेला. हे खरं आहे का? अनन्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मान हलवली. हो, मी आजही फक्त आरववरच प्रेम करते. कबीर काही क्षण शांत राहिला. मग तो हसला. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. जर आज आरव इथे नसता, तरीही तू माझ्याशी मनापासून लग्न केलं असतंस का? अनन्याने हळूच उत्तर दिलं, नाही. कबीरने डोळे मिटले आणि मग हसत म्हणाला, मग मी तुझ्या आयुष्याचा अडथळा कसा बनू? तो स्वतः आरवजवळ गेला. त्याचा हात धरून म्हणाला, तुझ्यासारखा प्रेम करणारा माणूस फार क्वचित भेटतो. आजपासून अनन्या तुझी जबाबदारी. आरवच्या डोळ्यात अश्रू आले. धन्यवाद. अनन्या धावत आरवजवळ आली. 10 वर्षाचा विरह, 10 वर्षाची वेदना एका मिठीत विरघळून गेली. ती रडत म्हणाली, माफ कर मला. आरवने तिचे अश्रू पुसले. तुझी काहीच चूक नव्हती. तेवढ्यात विक्रम राणे भटजींकडे वळले. जर माझ्या मुलीची इच्छा असेल, तर आज तिचं लग्न आरवसोबतच होईल. संपूर्ण मंडप टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. अनन्या आनंदाने रडू लागली. आरवने तिचा हात घट्ट पकडला. यावेळी तो हात कायमचा सोडायचा नव्हता. परंतु कथेचा शेवट अजून बाकी होता. कारण लग्न सुरू होणार इतक्यात बाहेरून पोलिसांचा गाडीचा आवाज आला आणि एक अधिकारी आत येत म्हणाला, विक्रम राणे, 10 वर्षापूर्वीच्या आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणात आम्हाला काही नवीन पुरावे मिळाले आहेत. सगळे पुन्हा एकदा स्तब्ध झाले. प्रेम जिंकलं होतं, पण आता न्यायाची वेळ आली होती. मंडपात अचानक पोलीस आल्याने सगळे घाबरले. मुख्य पोलीस अधिकारी पुढे आले. मिस्टर विक्रम राणे, 10 वर्षापूर्वी आरव सावंत यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपाबाबत नवीन पुरावे समोर आले आहेत. संपूर्ण मंडपात शांतता पसरली. विक्रम राणे पुढे आले. त्यांनी शांतपणे हात पुढे केले. ऑफिसर, मला अटक करण्यापूर्वी 1 मिनिट द्या. अधिकाऱ्यांनी मान डोलावली. विक्रम राणे सर्वांसमोर उभे राहिले.
त्याने आरवकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. बाळा, मी आयुष्यात खूप पैसा कमावला, पण माणुसकी हरवली. माझ्या अहंकारामुळे मी तुझा आणि माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ते गुडघ्यावर बसले. मला माफ कर. संपूर्ण मंडप भावूक झाला. आरव पटकन पुढे गेला. त्याने विक्रम राणेंना उठवलं. काका, चुका प्रत्येकाकडूनच होतात. खरी गोष्ट म्हणजे त्या मान्य करण्याचं धाडस. आज तुम्ही ते केलं. विक्रम राणेंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पोलीस अधिकारी पुढे आले. तपासास सहकार्य केल्यामुळे आणि पुरावे स्वतः दिल्यामुळे पुढील कायदेशीर प्रक्रिया होईल. सध्या आम्ही तुम्हाला नोटीस देत आहोत. विक्रम राणेंनी शांतपणे मान हलवली. कबीर पुढे आला. तो हसत म्हणाला, आज मला एक गोष्ट शिकायला मिळाली. खरं प्रेम जिंकण्यासाठी कोणाला हरवावं लागत नाही. त्याने आरवला मिठी मारली. तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. भटजी म्हणाले, मुहूर्त निघून जातोय. वधू वर मंडपात या. आरव आणि अनन्या एकमेकांकडे पाहून हसले. 10 वर्षापूर्वीची स्वप्न आज पूर्ण होणार होती. आंतरपाट उचलला गेला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. मंगलाष्टक सुरू झाले. आरवने अनन्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तिच्या भांगात कुंकू भरलं. अनन्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. विक्रम राणे आपल्या मुलीकडे पाहून म्हणाले, आजपासून तू फक्त माझी मुलगी नाही, तू माझा अभिमान आहेस. अनन्याने बाबांना मिठी मारली. बाबा, मी तुम्हाला माफ केलं. 5 वर्षांनी मुंबईत सावंत राणे फाउंडेशन नावाची संस्था सुरू झाली. गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन दिलं जात होतं. ही संस्था आरव, अनन्या आणि विक्रम राणे तिघे मिळून चालवत होते. एका कार्यक्रमात आरव म्हणाला, पैसा माणसाला मोठं बनवत नाही, त्याची माणुसकी त्याला मोठं बनवते. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं. त्या संध्याकाळी आरव आणि अनन्या त्यांच्या घराच्या गच्चीवर बसले होते. हलका पाऊस सुरू झाला होता. अनन्या हसत म्हणाली, आठवतंय, आपली पहिली प्रेमाची कबुली ही अशाच पावसात झाली होती. आरव हसला. आणि आजही पाऊस पडतोय. त्याने एकाच छत्रीत उभं राहून आकाशाकडे पाहिलं. त्यांची छोटी मुलगी धावत आली. आई, बाबा, तुम्ही इतके हसत का आहात? अनन्या तिच्या केसावर हात फिरवत म्हणाली, कारण खरं प्रेम कितीही दूर गेलं. आरव पुढचं वाक्य पूर्ण करत म्हणाला, तरी नियती ते पुन्हा एकत्र आणते. पावसाच्या सरीमध्ये 3ही जण हसत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान सांगत होतं, प्रेम जिंकण्यासाठी श्रीमंतीची नाही, तर विश्वास, संयम आणि माणुसकीची गरज असते. ही कथा इथे संपलेली आहे, परंतु प्रेम, विश्वास आणि नात्यांचा प्रवास कधीच संपत नाही. तुम्हाला ही कथा आवडली का? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि कमेंट करून सांगा, या कथेतील तुम्हाला सर्वात जास्त कोणता प्रसंग आवडला. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील अशाच एका सुंदर आणि हृदयस्पर्शी कथेसह लवकरच भेटू. धन्यवाद.